आजकालच्या तरुण मुला-मुलींमध्ये मायग्रेन बघायला मिळतो. तर याच्याशी हार्मोनल इम्बॅलन्सचा काही संबंध आहे का? येस, आहे. बेसिकली फिमेल्समध्ये जेव्हा तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल्स आपल्याला माहितीच असतं, त्याच्या 4 फेज असतात. मेन्स्ट्रुएशन, प्रॉलिफरेटिव्ह, ओव्ह्युलेशन आणि ल्युटियल फेज. तर ल्युटियल फेजमध्ये जेव्हा तुमचं इस्ट्रोजन हॉर्मोन कमी व्हायला लागतं, तेव्हा बेसिकली तुमचे ट्रायजेनोव्हॅस्क्युलर सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा पेशंटचं व्हॅझोडायलेशन होऊन डोकं दुखायला लागतं. तर याला आम्ही कॅटॅमेनियल मायग्रेन म्हणतो, की काही काही फिमेल्सला फक्त मेन्स्ट्रुएशनच्या वेळेसच मायग्रेनचा अटॅक होतो. तर त्यानुसार आम्ही गोळ्या किंवा प्रोफिलॅक्टिक मेडिसिन्स देत असतो. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जर बघितलं तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच हार्मोनल इम्बॅलन्स होणे फिमेल्सचा जास्त त्रास होतो. सेकंड अँड थर्ड ट्रायमेस्टरमध्ये एवढा त्रास होत नाही. आणि त्याच्यानंतर पण कसं प्रेग्नन्सी नंतर सुद्धा फिमेल्सला बेसिकली मुलाला सांभाळतं, फिडिंग करणं, झोप इरेग्युलर होत असेल, त्याच्यामुळे सुद्धा मायग्रेनचं प्रमाण त्यांना कधी कधी जास्त दिसतं. पण हॉर्मोनचा डेफिनेटली संबंध आहे.